राज्यामध्ये महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम ऐन रंगात आला आहे। निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता। निवडणुकीमध्ये बंडखोरांचा फटका बसू नये यासाठी सगळ्याच पक्षांनी अपक्ष अर्ज भरलेला आपल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचं दिसतंय। काही ठिकाणी अर्ज मागे घेण्यात आले तर काही ठिकाणी बंडखोर निवडणूक लढवण्यावरती ठाम राहिले। दरम्यान राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध निवडून आले। यात भाजपच्या सर्वाधिक 43 उमेदवारांचा समावेश आहे, तर शिंदे सेनेचे 17 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि इतर एका उमेदवाराचा समावेश आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचं मतदान होण्याआधीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे। भाजपचे तब्बल 15 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, हर्षदा भोईर, रवीना माळी बिनविरोध विजयी झालेत, तर रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, ज्योती पाटील यांच्यासह मंदा पाटील, मुकुंद पेडणेकर, महेश पाटील आणि साई शेलार बिनविरोध विजयी झालेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये श्रीकांत शिंदेंचा करिश्मा पाहायला मिळाला। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक उमेदवार सुद्धा बिनविरोध निवडून आलेत। शिवसेनेच्या रेश्मा निचळ, ज्योती मराठे, रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे यांच्यासह वृषाली जोशी आणि हर्षल मोर बिनविरोध निवडून आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची विजयी घोडदौड पाहायला मिळाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। यात जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, जयश्री फाटक, सुखदा मोरे, तर एकता भोईर बिनविरोध विजयी झाल्यात। यासोबतच शीतल ढमाले, राम रेपाळे बिनविरोध विजयी झालेत। दरम्यान बिनविरोध निवडून आलेल्या सुखदा मोरे, जयश्री फाटक यांनी जल्लोषही केला। तसंच यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढी भरवत जल्लोष केला। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भिवंडी महापालिकेसाठी भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। परेश चौगुले, दीपा मडवी, अबू साद ललन, अश्विनी फुटाणकर यांच्यासह भारती चौधरी यांचा बिनविरोध विजय झाला, तर काल रात्री केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील हे सुद्धा बिनविरोध निवडून आले होते। पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। पनवेलमधील महाविकास आघाडीच्या 8 उमेदवारांनी माघार घेतली आहे। ठाकरे सेना, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस या पक्षातील 7 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, त्यामुळे भाजपचा मार्ग मोकळा झालाय। भाजपचे 8 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत। पुण्यामध्ये सुद्धा भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। प्रभाग क्रमांक 35 मधनं भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे बिनविरोध निवडून आले आहेत। 2 अर्ज बाद झाल्यामुळे आणि उर्वरित 3 जणांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे मंजुषा नागपुरे विजयी झाल्या। दरम्यान प्रभाग 35D मधनं श्रीकांत जगताप बिनविरोध विजयी झालेत। त्यांच्या विरोधातील नितीन गायकवाड यांनी अर्ज मागे घेतलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। प्रभाग क्रमांक 6B मधून भाजपचे रवी लांडगे बिनविरोध विजयी झाले, तर दुसरीकडे प्रभाग 10B मधून सुप्रिया चांदगुडे बिनविरोध निवडून आले आहेत। सुप्रिया चांदगुडे यापूर्वी पराभूत झाल्या होत्या, यंदा मात्र त्यांचं नगरसेवक होण्याचं स्वप्न पूर्ण झालंय। चांदगुडे यांच्या विरोधामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्षा भालेराव, मनसेच्या गीता चव्हाण आणि 2 अपक्ष उमेदवार होते। त्यांनी आज निवडणुकीतनं माघार घेतली। जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याची मालिका पाहायला मिळाली। जळगाव महापालिकेमध्ये आतापर्यंत महायुतीचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। आतापर्यंत भाजपचे 6 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। या यशानंतर महापालिकेबाहेर भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने विजयाची घोडदौड सुरूच ठेवली आहे। काल भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 17 मधून अमोल मासुळे हे बिनविरोध निवडलेले आहेत। भाजपने निवडणुकीपूर्वीच 4 नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। हे तर लोकशाही आहे, जे उभे राहणार आहेत त्यांचे स्वागत आहे। लोकशाहीचा हा उत्सव आहे। आम्ही मतदारांना विनंती केली, अपील केली की जास्तीत जास्त मतदान करावं, कमळाच्या निशाणीवर करावं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी गंभीर आरोप केलेत। राहुल नार्वेकर इथे 5 वाजेपर्यंत होते, त्यांनी मला धमकी दिली असा आरोप राठोड यांनी केलाय। तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून कामं करून घेता आणि आमच्या विरोधात अर्ज भरता असंही नार्वेकर मला बोलले, असा दावा राठोड यांनी केलाय। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं टीव्हीमध्ये रेकॉर्ड, कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते म्हटलं बघा तुम्ही अध्यक्ष तुम्हाला शोभत नाही आहे,
तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं म्हणलं साहेब? तुम्हाला सोबत नाही आहे. तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहीत आहे ना साहेब? तुम्ही मला फाशीवर चढू शकता मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी वगैरे वगैरे बोलले, सगळं रेकॉर्डिंग. आम्ही म्हटलं तुम्ही, तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनोपच तुम्हाला करायचं आहे ना, याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहे. मला ते भेटले, तिथे म्हणाले काय राठोड, तुम्ही मुख्यमंत्र्याकडनं सगळं कामं करून घेता आणि इथे तुम्ही फॉर्म भरता का माझ्या विरुद्ध, आमच्या विरुद्ध? सगळ्यांना त्यांनी असा थोपवण्याचा प्रयत्न केला. तिथे काउंटरवर सांगितलं सावकाश तुम्ही तपासा, तुम्ही घाई करू नका. त्यांना सांगितलं एरझारे मारत होते. 2 तास ते इकडे होते, 5 वाजेपर्यंत इथे होते. 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये. त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी. काय राहतो तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट CP यांना. काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? साहेब मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करत विरोधी उमेदवारांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. अखेरच्या दिवशी अर्ज भरता न आल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणी निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवलाय. तसंच चौकशीसाठी CCTV मागवण्यात आले. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधकांच्या आरोपांवरती प्रत्युत्तर दिलं. उलटा चोर कोतवाल को डाटे हा प्रकार असल्याचं नार्वेकर म्हणाले. तसंच मला घेराव घालत माझ्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही राहुल नार्वेकरांनी म्हटलंय. दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे. कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. जे मला त्या दिवशी इकडे मी माझ्या उमेदवारांबरोबर अर्ज भरण्यासाठी आलेलो त्यावेळेला घोळका घालून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम काही लोक करत होते, त्यांना मी पोलिसांना समज देण्याची विनंती केली. त्या व्यतिरिक्त काही घडल्याचं मला माहीत नाही. मुंबईमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या शिष्टाईला यश मिळालंय, पण अनेक बंडखोर उमेदवार अजूनही ठाम आहेत. दिव्या ढोले, जान्हवी राणे, शिल्पा केळुसकर आणि नेहल शहा बंडखोरीवरती ठाम राहिल्याचं पाहायला मिळालं. तर कमलाकर दळवी, गजेंद्र धुमाळे, अरुण दळवी, संदीप जाधव आणि श्रद्धा पाटील यांच्या तलवारी म्यानात आहेत. तर जयश्री खरात, हर्षा साळवे आणि शशिकला कांबळे यांनी मागे सरकण्याची तयारी दाखवली आहे. ठाकरे सेनेच्या आणि मनसेच्या उमेदवारांना आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना शिवसेना भवनामध्ये ज्युनियर ठाकरे बंधूंनी मार्गदर्शन करत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी कानमंत्र दिला. वांद्रे विधानसभा मतदारसंघात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई आणि अनिल परब कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता MIG क्लब इथे मेळावा होईल. या मेळाव्याला मनसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याच वांद्रे मतदारसंघामध्ये प्रथम क्रमांक 95 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वांगणकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत. मुंबईतील प्रभाग क्रमांक 21 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सानिका मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतलाय. सानिका मोरे यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेऊन निवडणुकीत सहभाग नाकारला. या प्रभागामध्ये मनसेच्या सोनाली देव मिश्रा अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात आहेत आणि सेना मनसे युतीच्या दृष्टीने त्यांनी अधिकृतपणे निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केली आहे. मुंबईच्या अंधेरी पश्चिम प्रभाग क्रमांक 67 मधील सेना मनसेचा तिढा अखेर सुटलाय. मनसेच्या अधिकृत उमेदवार म्हणून कुशल धुरी यांची निवड झाली आहे आणि या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद जाधव यांनी आपला अर्ज मागे घेऊन मैदानातून बाहेर ते पडलेले आहेत. त्यामुळे प्रभागामध्ये मनसेच्या उमेदवाराची लढत अधिक स्पष्ट झाली आहे. मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रभाग क्रमांक 194 मधून पूजा पवार यांना उमेदवारी दिली आहे.
एकीकडे गुंडांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्याचा आरोप होत असताना पेपर विकणाऱ्या महिलेला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे, तर स्थानिक समस्या लक्षात घेऊन निवडणूक लढवत असल्याचं पूजा पवार यांनी म्हटलंय. पुण्यामध्ये फॉर्म गिळल्याचा आरोप असलेल्या उद्धव कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. कांबळे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पुण्यात निवडणूक लढवणार होते. दरम्यान प्रभाग क्रमांक 36 मधून त्यांनी अर्ज मागे घेतला. कोल्हापूर महापालिकेसाठी भाजप प्रचाराचा नवा पॅटर्न राबवणार असल्याचं खासदार धनंजय महाडिकांनी सांगितलंय. तसंच कोल्हापूर महापालिकेमध्ये 81 पैकी 75 जागा महायुती जिंकून येईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिकांनी व्यक्त केलाय. तसंच कोल्हापुरातून भाजपच्या प्रचार रणनीतीची माहितीही त्यांनी दिली. कोल्हापूरला मात्र एक वेगळी संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी आम्ही इथं आयोजित केलेले आहे. मिसळकट्टा नावानं कार्यक्रम आपण करणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांचा 1 तासाचा टॉक शो मुलाखत म्हणजे लाईव्ह मुलाखत तिथं घेतली जाणार आहे. उमेदवार त्यांनी जे उभे केलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर अतिशय दुबळे उमेदवार, त्यांच्याकडे कोण राहिलेलंच नाही आहे. त्यांचे अनेक लोक शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, अन्य पक्षामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. या महापालिकेमध्ये सुद्धा 81 पैकी 75 ते 78 उमेदवार महायुतीचे निवडून येतील असा मला विश्वास आहे. 2-4 लोक अगदी म्हणजे काही कारणास्तव काही ठिकाणी मतदानाचं इकडं तिकडं झालं तर 2-4 लोक चुकून त्यांचे आले तर आले नाही, तर ते सुद्धा येणार नाहीत याचा मला विश्वास आहे. सांगली महापालिकेमध्ये बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलेल्या भाजपच्या 3 युवा पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात आली. सांगलीमधील भाजप नेत्यांना यामध्ये यश आलेलं आहे. भाजप पक्षातून उमेदवारी न मिळाल्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी नाराज होत अपक्ष अर्ज भरला होता. प्रभाग क्रमांक 1 मधून विश्वजित पाटील, प्रभाग क्रमांक 14 मधून शरद नलावडे, प्रभाग 18 मधून राजू नलावडेंचा अपक्ष भरलेला अर्ज मागे घेण्यात आलाय. सोलापुरामध्ये भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक असलेले राजकुमार आलुरेंची बंडखोरी. आलुरे प्रभाग 5D मधून निवडणूक लढवण्यावरती ठाम. पक्षाकडनं अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं सांगताना त्यांना अश्रूही अनावर. सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार सारा मंचिले यांची प्रभाग 16 मधनं माघार. जागा वाटपामध्ये ही जागा काँग्रेसला सुटल्यामुळे माघार घेतली. काँग्रेसच्या उमेदवार बिल्किस खान यांना माकपकडनं पाठिंबा आहे. सोलापूर महापालिकेमध्ये प्रभाग 23D मधील शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांची निवडणुकीतनं माघार. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रकाश राठोड यांना पाठिंबा देत त्यांच्याकडनं अर्ज मागे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.